काल मी सहज माझ्या जीमेल अकाउंटमध्ये लॉग इन केलं आणि तेव्हा मला असं समजलं की माझा डेटा 10 ॲप्लिकेशन्ससोबत शेअर होतोय आणि त्यापैकी बरेच ॲप्लिकेशन्स असे आहेत जे मी वर्षभरापूर्वी अनइन्स्टॉल केलेत. तर आता हे कशामुळे होतं आणि हे बंद कसं करायचं दोन्ही सांगतो. तर बऱ्याचदा काय होतं, आपण एखादं ॲप्लिकेशन ज्यावेळेस इन्स्टॉल करतो तेव्हा ते लॉग इन करायला सांगतात आणि तेव्हा आपण लॉग इन विथ गुगल अकाउंट असा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि जेव्हा आपण ते ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करतो काही दिवसांनंतर, त्यावेळेस आपल्याला हे लक्षात राहत नाही की आपण गुगल अकाउंटसोबत लॉग इन केलं होतं आणि आपण आपला डेटा शेअर करण्याची परमिशन सुद्धा दिली होती. सो ते डिसेबल पण करायला पाहिजे ना. ते कसं करायचं ते पाहूया. तर तुमच्या जीमेल अकाउंटमध्ये लॉग इन करून प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर मॅनेज युअर गुगल अकाउंटमध्ये जा. आता सिक्युरिटी अँड साइन इन हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि इथे खाली स्क्रोल केलं ना तुम्ही की तुम्हाला युअर कनेक्शन्स टू थर्ड पार्टी ॲप्स अँड सर्व्हिसेस असा ऑप्शन दिसेल आणि यामध्ये तुम्हाला ती सगळी ॲप्लिकेशन्स दिसतील ज्यामधून तुमचा डेटा त्या ॲप्लिकेशन्ससोबत शेअर होतोय. सो हे ऑफ कसं करायचं, तर जे ॲप्लिकेशन तुम्ही वापरत नसाल ते सिलेक्ट करा आणि इथे खाली डिलीट ऑल कनेक्शन्स दॅट यू हॅव असा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा आणि कन्फर्मवर क्लिक करा. आता तुमचा डेटा जो या ॲप्लिकेशनसोबत शेअर होत होता तो यापुढे होणार नाही. तर शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्राला आणि फॉलो करा आपल्या पेजला.